नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? क्लासिक DIY आर्ट क्रिएशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मी आज जुन्या पद्धतीचं लोणचं तयार करून दाखवणार आहे. मी लहान असताना माझी आई लोणचं बनवायची, त्यावेळेस मी बघायची ना, तर त्याच पद्धतीने तुम्हाला लोणचं मी करून दाखवणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर आपण वेळ न घालवता सुरुवात करूया लोणचं तयार करायला. तर चला. इथं मी कैऱ्या एकसारख्या चिरून एक दिवस एक रात्र सुकत ठेवलेल्या, म्हणजे फॅनच्या हवेखाली ठेवलेल्या, उन्हात नव्हत्या ठेवल्या. उन्हात नाही ठेवायच्या, फॅनच्या हवेखाली सुकून द्यायच्या. आणि इतक्या पण नाही सुकवायच्या, कारण हे कवच परत कडक होतं नंतर ते खाताना. जेवढी ह्याचा ओलावा कमी होईल तेवढं पाणी मिठाला कमी सुटतं. त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुकेपर्यंत सुकवून घ्यायच्या. तर मी अशा कैऱ्या चिरून सुकवून घेतलेल्या आहेत. तर आपण ह्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघणार आहोत. इथं 200 ग्रॅम लोणचं मसाला घेतलेला आहे. मोहरी मी भाजून वाटलेली आहे, 1 वाटी घेतलेली आहे. आणि जर मला लागलीच तर ते मी एक्स्ट्रा करून ठेवलेली, बारीक करून. आणि मीठ घेतलेले, आपल्याला हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि चटणी पण आपल्याला चवीनुसार टाकायची. एखाद्याला कमी तिखट आवडतं, एखाद्याला जरा जास्त तिखट आवडतं, तर चटणी तशी टाकायची. हळद इथं मोठे 2 चमचे हळद घेतलेली आहे. आणि मी इथं लसूण पण घेतलेला आहे. हा लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे, जास्त बारीक पण नाही करायचा, नुसता ठेचायचा आहे, दुखवायचा आहे नुसता. असा मी लसूण बारीक करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथं मी 2 किलो तेल नुसतं कोमट करून घेतलेलं आहे. कोमट करूनच घ्यायचंय आपल्याला हे तेल, काढवायचं वगैरे नाहीये. आणि कोमट करायचंय आणि गार करायचंय तेल आपल्याला. तर आपण चला सुरुवात करूयात. मी आता आधी मसाला मिक्स करणार आहे. मी इथं मोहरी टाकून घेते आणि सगळं मिक्स करत करत आपल्याला करायचे. खूप चवदार लागते मुरल्यानंतर. लोणच्यातली थोडीशी जरा जास्तच टाकते. याच्यानंतर 1 ते 1.5 वाटी मोहरी झालेली आहे आपली. मी मीठ आणि हळद घेत आहे. कैऱ्या सुकवताना जरी मीठ आणि हळद लावून जरी आपण हळद लावून किंवा थोडंसं मीठ आणि हळद लावून जरी उन्हात ठेवल्या तरी खूप छान चव शिरते त्याच्यात आतमध्ये. आता हे सगळा मसाला मी एकत्र करते. सगळाच टाकलेला आहे. आता हे काय सगळं तळात जाऊन बसणार आहे, त्याच्यामुळं आता लसूण टाकून घेत आहे. सगळीकडे लसूण लावून घ्यायचा आहे. असा लसूण ठेवलेला आहे. लसूण पण जास्त, लसूण ह्याच्यात लोणच्यातला लसूण खूप चवदार लागतो, लसूण आणि मोहरी. एखाद्याला जास्त आवडतं मोहरी मोठी तर मोठीच ठेवायची. आता हे सगळं मिक्स झालेले लागल तसंच घ्यायचं आहे. शक्यतो 1 किलोच तेल आपल्याला इथे लागणार आहे. वरतून आपण तेल टाकायचं आहे. इथं थोडंसं मिक्स करून तेलामुळे मसाला. तर मी आता मसाला चोळेपर्यंत 1 किलो तेल ओतलेलं आहे. आपलं भरणीत भरून झाल्यानंतर वरून राहिलेलं तेल ओतायचं आहे, जेणेकरून लोणचं चांगलं मुरेल. तेलामुळे लोणचं तुम्हाला मीठ कमी वाटलं तर मीठ टाकू शकता. मी 70-75 कैऱ्या चिरलेल्या होत्या. तर झालं आपलं लोणचं तयार व्यवस्थित. मसाला पण व्यवस्थित लागलेला आहे. आणि जसं जसं मुरत जाईल तसं असे जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असतील तर असे पण व्हिडिओ टाकले जातील आपल्या चॅनलवरती.
तर मंडळी, मग तुम्हाला कसं वाटलं लोणचं मी तयार केलेलं? एकदम साधी सोपी पद्धत आहे, तर करून बघा. आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. तर चला आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन आयडिया घेऊन. तोपर्यंत तुम्ही हसत राहा आणि नवीन काहीतरी करत राहा. चला बाय.